1 रुपयात पीक विमा योजना आता गुंडाळणार. भरपाईचे 4 निकषही वगळण्याचे निर्देश. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं खालावला. 2 आठवड्यांपूर्वी 50% असलेला पाणीसाठा आता 47%. जायकवाडी 54%, कोयना 44%, उजनी 28%, तिलारी 38%, तर पवना धरणामध्ये 40% पाणीसाठा. रायगड जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रामध्ये सरासरी 43.99% पाणी शिल्लक. उन्हाळा वाढत असल्यानं धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीचे ढग. राज्यामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. किनारपट्टी भागामध्ये वेगवान वाऱ्याची शक्यता. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम. रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवर पोहोचला. पुढील 2 दिवस उन्हाचा तडाखा वाढणार. अमरावतीमध्ये तापमानात घट. उष्णतेची लाट कमी. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता. जालना महापालिका प्रशासनाकडून थकीत 2,16,00,000च्या वीज बिलाचा भरणा. महावितरणकडून जायकवाडी आणि अंबड पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला होता. कापसाच्या BG2 बियाण्यांची दरवाढ. शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये खर्च वाढणार. BG2 बियाण्यांच्या प्रति 450 ग्रॅमच्या एका पाकिटावर 37 रुपयांची दरवाढ. मार्च एंडमुळे वाशिम जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद. बाजार समित्या बंद असल्यानं शेतकऱ्यांवर खासगी व्यापाऱ्यांकडे माल विकण्याची वेळ. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची पेरणी. पाणी कमी लागत असल्यानं शेतकऱ्यांचा उन्हाळी ज्वारी पेरणीकडे कल. साताऱ्याच्या कराडमधील बाजार समितीमध्ये गुळाला 1,343 रुपये प्रति क्विंटल भाव. बाजार समितीमध्ये एकूण 47 क्विंटल गुळाची विक्री. पिंपरी बाजारामध्ये भाजीपाल्यांची काही प्रमाणात आवक वाढली. उन्हाची तीव्रता वाढल्याने गाजर, बीट, काकडीची मागणी वाढली, तर लिंबू मात्र महाग झाला. आंबा निर्यातीमध्ये देशात रत्नागिरी जिल्हा अव्वल. जिल्ह्यामधून 6,996 बागायतदारांकडून आंबा निर्यात, तर सिंधुदुर्गात 1,739 निर्यातदार. पणन मंडळाकडे नोंदणी झालेल्या आंबा बागायतदारांची कोकणातली संख्या अधिक. वाशिम जिल्ह्यामध्ये 2,53,000 लाभार्थींची रेशन ई-केवायसी प्रक्रिया अपूर्णच. आज ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत. सहकारी बँका आणि पतसंस्थांमधील ठेवीदारांना 15 लाखांचं संरक्षण मिळणार. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी. सोलापुरात थकीत मालमत्ता करावरील दंड आणि व्याज 100% माफ करा. ठाकरे गटाचा नगरपालिकेला इशारा. सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा देखील इशारा. सोलापूरच्या माढ्यामध्ये नगरपंचायतीकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहीम. 8 जणांचं नळ कनेक्शन तोडलं. स्थानिक आणि मुख्याधिकाऱ्यांची खडाजंगी. कर वसुलीसाठी भंडारा नगर परिषदेची धडक मोहीम. कर थकबाकी असणाऱ्या आस्थापनांवर कारवाई. परिषदेची मालमत्ता कराची मोठी रक्कम थकीत. 35% कमी वसुली झाल्यास नगर विकास विभागाच्या अनुदानाला कात्री लागण्याची धास्ती. चेन्नईमध्ये इराणी एन्काउंटर नंतर कल्याणमध्ये इराणी गँगची दहशत. इराणी वस्तीमध्ये शेतकऱ्याला जाळून ठार मारण्याच्या धमक्या. गुन्हा दाखल. गोंदिया शहराच्या पाल चौकामधील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची कारवाई. हुक्का पार्लरमधून निकोटीनयुक्त 1,710 रुपयांचा माल जप्त. पुण्यातील घोरपडी गावामध्ये उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून शाळकरी मुलाचा मृत्यू. उड्डाणपुलाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू. कुटुंबियांचा आरोप. नाशिकमध्ये हॉर्न वाजवल्याच्या रागातून ज्येष्ठ व्यक्तीवर जीवघेणा हल्ला. चौघांकडून वाहन चालकाला शिवीगाळ आणि मारहाण करत दगडफेक केल्याची देखील घटना. पाथर्डी फाटा परिसरातील प्रकार. पुण्यामध्ये मामानंच केली 15 वर्षाच्या भाच्याची हत्या. छातीवर चाकू हल्ला करत मामानं भाच्याला संपवलं. रागाच्या भरात पट्ट्यानं बेदम मारहाण आणि चाकू हल्ला. लातूरमध्ये शासकीय विद्यालयामध्ये शिक्षकाचा 3 विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार. पीडित विद्यार्थ्यांनी प्रभारी प्राचार्यांकडे तक्रार केल्यानंतर प्रकार समोर. आरोपी शिक्षक सोपान कळमकरला अटक करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये रोहित्र चोरीच्या गुन्ह्यामधील 2 आरोपींना अटक. आरोपींकडून 2,30,000चा मुद्देमाल जप्त. म्हाळुंगे MIDC पोलिसांची कारवाई.
ठाण्याच्या शहापूरमधील कासगावमध्ये लग्नामध्ये नसताना धक्का लागल्यानं तरुणाची हत्या। या प्रकरणामध्ये 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। हत्येनंतर आरोपींचा मृतदेहात नदीत फेकला होता। नवी मुंबई पोलिसांकडून हरवलेल्या 11 वर्षीय मुलाचा 15 दिवसांमध्ये शोध। 3 पोलीस ठाण्यामधील 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मुलाचा शोध घेण्यात आला। मुलाचा शोध घेतल्यामुळे पालकांकडून पोलिसांच्या कामांचं कौतुक। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधील आळेपाठा इथं बुलेट चोरणाऱ्या दोघांना अटक। चोरांकडून 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। नवी मुंबईच्या नेरूळमधील शिरवणे गावामध्ये युवकाची हत्या। महानगरपालिका शाळेच्या समोरील घटना। नेरूळ पोलिसांकडून तपास सुरू। एक्सप्रेस गाड्यांमधून महिला प्रवाशांच्या पर्स आणि महागड्या वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक। कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेची मोठी कारवाई। आरोपींकडून 4,56,000चा मुद्देमालही जप्त। छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला पत्नीकडूनच जीवे मारण्याचा प्रयत्न। जीवे मारण्यासाठी पत्नीकडून जादूटोणा आणि जेवणामध्ये विषप्रयोग। पत्नीसह मित्र आणि मेहुण्याला अटक। महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव। सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप। बेळगावच्या माळ मारुती पोलिसांनी हा हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला। अकोल्याच्या बाळापूरमधील सावरपाटी गावामध्ये खाऱ्या पाण्यामुळे अनेकांना किडनीचे विकार। क्षारयुक्त पाणी प्यायल्यानं किडनीचा आजार झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप। धुळ्याच्या सुमन हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात होत असल्याचा प्रकार समोर। अवैध गर्भपात सुरू असताना पोलिसांनी रंगेहात पकडलं। साहित्यही जप्त। महापालिका आरोग्य पथक आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। जालन्याच्या भोकरदनमधील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढलं। पोलीस बंदोबस्तामध्ये सपकाळ परिसरामधील 77 हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात आलं। सांगलीमधील वाढत्या नशेखोरी विरोधात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी टास्क फोर्सची नियुक्ती केली। छापा सत्रा दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये गांजा आणि चिलीम आढळलं। तिघांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव। जागरूक पुणेकरांकडून पेट्रोल पंप मालकाची कंपनीकडे तक्रार। कंपनीच्या पडताळणीनंतर पेट्रोल पंप मालकाला 60,000 रुपयांचा दंड। जालन्याच्या धानोरा गावामध्ये शेतकऱ्याचं अपहरण करून 25 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार। मौजपुरी पोलिसांकडून 5 आरोपींना अटक। स्कॉर्पिओ गाडीसह 9,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। गोवा राज्यातील एलईडी नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाकडून जप्त। एलईडी लाईटद्वारे अनधिकृत मासेमारी। राणेंनी मंत्रिपद सांभाळल्यानंतर 3 महिन्यांपासून एलईडी नौकेवर धडक कारवाई। अमरावती वकील संघाच्या अध्यक्षपदी सुनील देशमुख तर उपाध्यक्षपदी आशिष लांडे यांचा विजय। वकील संघाच्या निवडणुकीमध्ये 92% मतदान। सुनील देशमुख निवडून येताच वकिलांचा जल्लोष। सातारा शहरामध्ये जर्मन टेक्नॉलॉजी युक्त रस्ते। जुना आरटीओ चौक ते सुभाषचंद्र बोस चौक पर्यंतच्या रस्त्याचं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून लोकार्पण। साताऱ्याच्या दहिवडी तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळेला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट। शाळा क्रमांक 1च्या उपक्रमांची पाहणी करत शाळेचं कौतुक केलं। सरकार शासकीय शाळांचं खासगीकरण करेल ही भीती शिक्षकांनी मनातून काढून टाकावी। केंद्र आणि राज्य सरकार शासकीय शाळांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। वर्ध्यामध्ये व्हिडिओ निर्मिती आणि नवोपक्रम स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसांचं वितरण। बक्षीस वितरण कार्यक्रमाला मंत्री पंकज भोयर यांची उपस्थिती। अमरावतीच्या तिवसा नगरपंचायत नगराध्यक्षपदी प्रतिभा गौरखेडे यांची निवड। तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता। वाशिम मार्गे धावणारी हैदराबाद भावनगर हैदराबाद ही विशेष साप्ताहिक रेल्वे गाडी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गुजरात आणि तेलंगणामध्ये जाणं आता सोयीचं होणार। एसटी महामंडळाकडून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये 764 नवीन फेऱ्या चालवण्याचा निर्णय। 15 एप्रिलपासून जादा फेऱ्या टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येणार। सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध। सुट्टीच्या दिवशीही जळगावातील शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती। आर्थिक वर्षाचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं काम पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात। राज्यातल्या 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये नोटबंदी काळातील 101 कोटी रुपये बँकांमध्ये पडून 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा सांभाळताना बँकांची कसरत। कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींची रोकड पडू।
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरानं पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठला। सोन्यामध्ये 900 रुपये तर चांदीमध्ये 500 रुपयांची वाढ। साताऱ्यामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी। मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा केली। देशभरामध्ये रमजान ईदचा उत्साह। सोलापुरातील नमाज पठणाची खास ड्रोन दृश्य TV9च्या प्रेक्षकांसाठी। धाराशिवमध्ये मुस्लिम बांधवांकडून ईद निमित्त सामूहिक नमाज पठण। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आमदार आणि खासदार यांच्याकडून ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद उत्साहात साजरी। मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण। परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सोलापूरच्या करमाळा शहरामधील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण। हजारो मुस्लिम बांधवांची नमाज पठणासाठी उपस्थिती। गोंदियामध्ये राम महोत्सवाचा उत्साह। नेहरू चौकामध्ये प्रभू रामाची मूर्ती विराजमान। भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण। अक्कलकोटमध्ये आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा। स्वामी भक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल। मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। पुण्याच्या दौंडमध्ये स्वामींचा प्रसाद म्हणून 500 रोपांचं वाटप। प्रकट दिनाचं औचित्य साधत भाविकांचा स्तुत्य उपक्रम। सांगली जिल्ह्यातल्या खेडची भैरवनाथ ही बगाड यात्रा उत्साहामध्ये पार पडली। पुरणाचा नैवेद्य दाखवत पारंपरिक वाद्य आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत जोगेश्वरी मातेची पूजा। अनेक भाविक सासनकाठ्या घेऊन आणि आंबील घेऊन दाखल झाले। भुसावळमधील सातारा परिसरामध्ये मरीमाता यात्रा महोत्सव। यात्रेमध्ये परंपरेनुसार 12 गाड्या ओढण्यात आल्या। गाड्या पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। धुळे तालुक्यातल्या वरखेडीमध्ये बहिरम महाराज यात्रोत्सव। यात्रेतील परंपरेनुसार 12 गाड्या ओढल्या जातात। यात्रेमध्ये विविध वस्तू, खेळणी आणि मनोरंजन करणाऱ्या तमाशांची रेलचेल। अहिल्यानगरच्या कोळपेवाडीमध्ये महेश्वर यात्रेला सुरुवात। आमदार आशुतोष काळे यांनी कावड नृत्याचा आनंद लुटला। नागपूरच्या बडकस चौकामध्ये चैत्र नवरात्रीच्या निमित्तानं सामूहिक रामरक्षा पठण संपन्न। कार्यक्रमाला महिलांचा मोठा सहभाग। जळगावच्या 40 गावात 9 वर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त कुस्त्यांचे दंगल। अनेक वर्षांपासून रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळामार्फत आयोजन। कुस्ती शौकीनांची मोठी गर्दी।